जयदेवी माऊली माऊली महाराज ब्राह्मणा तर आज देवी ज्या पद्धतीने कार्यकारी समिती उदयगिरी मागणी केलेली होती विश्वमूर्तीची आज केलेली होती त्याप्रमाणे ती विश्वमूर्ती आज तुझ्या चरणाकडे अर्पण केलेली असल्याप्रमाणे केलेली जी सेवा असेल ती तुझ्या चरणाकडे रुजू करून घेऊन आज त्यांची कुलदेवता ग्रामदेवता गोष्ट निमो निर्वशी मूळ पुरुष पूर्ण राजी बनवून या कुटुंबाच्या बाबतीत कोणत्याही तऱ्हेचे अडीअडचण व्यक्त केला तुझ्या पायाकडे ठेवून जे काय त्यांचा आयुष्याचा आरोग्याचा याकडे सुद्धा काही अडीअडचणी असते तर तुझ्या पायाकडे ठेवून त्यांना उदंड आयुष्य आरोग्य देऊन त्याचप्रमाणे त्याच्या मुलाबाळांकडे पूर्ण संरक्षण ठेवून ही सेवा तुझ्या चरणाकडे रुजू करून घेऊन याहीपेक्षा तुझी चांगली सेवा करण्याची इच्छा त्यांच्या मनात संकल्पित करून जे जे काय त्यांची इच्छा असते ती इच्छा परिपूर्ण करून सगळ्यांचा सुख यजन कल्याण करून म्हणजे बरा थोडा उशीर झाला कारण काय आपल्याला चांगला कारागिरी पाहिजे होता तो माझ्या विचारांशी नंतर जमत नव्हतं 3 वेळा 3 माणसं वेगळे आणले होते सोलापूरचे 2 वेळा आणले होते आणि बेळगावचा नंतर मला मुंबईत माझ्या चांगल्या पद्धतीनं मला कारागीर भेटला मला माझी भाषा त्याला कळत होती आणि त्याप्रमाणे आम्हाला करायला लागलं त्याच्यामध्ये 1.25 वर्ष गेला काही ट्रायल घेतली त्याने मातीचं केलं त्याच्यानंतर मग ते गणपतीच्या मातीचं केलं मॉडेल पहिलं मॉडेल घ्यायचं केलं मातीचं नंतर गणपतीच्या मातीचं केलं नंतर पत्र्याचं केलं आणि त्याच्यानंतर मग तांब्याचं मॉडेल केलं तर विशिष्ट प्रकारचा तो तांबा आहे त्याच्यावर आम्ही चांदीचं कम्प्लीट कोटिंग लावलं कम्प्लीट कोटिंग चांदीचं आहे त्याचे 2-3 हात त्याला बसले आहेत त्या मशीनवर आणि जो अख्खा मुकुट आहे हा कम्प्लीट चांदीचा आहे वरचं जे तिचं घुमट आहे वरचं त्या देवीचं ते 24 कॅरेट सोन्याने कोटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर तिचे जे पंजे आहेत 4 ते फुल चांदीचे त्याच्यानंतर तिथे पाय जे आहेत पाऊल ते फुल चांदीचे आहे त्याच्यानंतर त्याला ही तलवार आहे शस्त्र आणि तलवार आहे ही तलवार चांदीची आहे एक कमळ जे आहे ते कमळ चांदीचं आहे ते त्रिशूळ आहे ते त्रिशूळ पण चांदीचं आहे अशा पद्धतीने ही मूर्ती आम्ही तिकडे आणलेली आहे मंगळसूत्र आहे तिच्या गळ्यामध्ये ते घालतील ते पण चांदी त्याला कोटिंग केलेलं आहे 24 कॅरेट सोन्याचं आणि कमरपट्टा आहे आणि कानातलं त्याला कोटिंग केलं ते चांदीचेच आहे पण त्याला आम्ही कोटिंग केलं 24 कॅरेटचं कमरपट्टा तिचा आहे की ज्यावेळेस ती साडी मिसळल्यानंतर ते अशी फुलते झाली तो फुलता कामाला म्हणून ते कमरपट्टाने ती आवडून घेतली नाही तो कमरपट्टा पण चांदीचा त्याला सोन्याचं कोटिंग केलेलं आहे आणि हे यांच्याबद्दल श्री देवी माऊली देवस्थानला अर्पण करण्यात आली आहे ती देवी माऊलीची विश्वमूर्ती हिच्यावर असलेले 999 शुद्ध चांदीचे अलंकार व शस्त्रे खालीलप्रमाणे आहे प्रभावक नथ मंगळसूत्र पैजण कानातले कंबरपट्टा कमळ तलवार टिशू हे सर्व अलंकार व मुकुट 24 कॅरेट सोन्याने कोटिंग केलेले आहे त्याचप्रमाणे देवीचा मुखवटा हाताचे 4 पंजे पायाचे 2 पाऊले पूर्णपणे 999 शुद्ध चांदीची आहे तसेच विश्वमूर्तीची बॉडी हात पाय विशिष्ट प्रकारच्या दांड्याने बनवलेली आहे याला 999 शुद्ध चांदीचे कोटिंग केलेले आहे कृपया या विश्वमूर्तीवर कुठल्याही प्रकारचे पॉलिश अत्तर तेल दुधाचा अभिषेक केमिकल चंदन गंध साबण शॅम्पू रुपेरी लिक्विड पावडर पितांबरी कासो लिक्विड लावू नये ही मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून प्लॅस्टिक पिशवीत ठेवावी धन्यवाद जय गौरव
इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः आदित्यादिदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः प्रारम्भकाले निर्विघ्नमस्तु शुभं नमस्तु प्रारम्भकाले निर्विघ्नमस्तु अस्तु स्मृतिजयकृतशक्बलो विशिष्टायां शुभं निर्गौ मणज मम आत्मनः सकल शास्त्र पुराण पुण्य फल प्राप्ति अर्थञ्च तथा अद्य दिने मया कृतस्य काश्यपो गोत्रे उत्पन्नः नाव्यतः दासः यजमानः अहम् अस्माकं सर्वेषां सह कुटुम्बानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगल अवाप्ति अर्थञ्च तथा च पूर्व संकल्पित प्रसन्नित माऊली कौल प्रसाद मार्गेण सूचित सकल मनोरथ मनोकामना परिपूर्ण सिद्ध्यर्थं तथा च मया अद्य दिने माऊली सुवर्ण प्रतिमाया तथा च देवता चरणी अर्पण तथा च समस्त कुटुंबीय जनानां तथा च समस्त भक्तजनानां कृपाशीर्वाद सिद्ध्यर्थं सकल कर्म अहम् आप्यं करिष्ये पाणी घालण्यामाली थोडा बुधराजन महागणपती करिष्ये विघ्नेशं धारतारं पार्वती हृदयं विनायकं देवं प्रणमाम्यहं वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः अस्मिन् नारिकेलफलं बुद्धिसहितं साङ्गं सन्निवारं सायं शक्तिकं आवाहयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः ध्यायामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः आवाहनार्थे आसनस्थाने उपस्थापयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः पाद्यं श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः आचमनीयं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः स्नानं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः सुप्रतिष्ठितमस्तु सुमूर्तमस्तु श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः वस्त्रोपवस्त्रार्थे निर्मितकर्मासवस्त्रं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः सिद्ध्यै नमः सिद्ध्यै नमः श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः ऋतुकालोपपुष्पाणिपत्राणि च समर्पयामि माल्यादिस्मृतिमालत्यादिवैप्रभो मया प्रदानि पूजार्थे पुष्पाणिप्रतिवेदां महागणाधिपतये नमो नमः कालोपपुष्पाणिपत्राणि समर्पयामि प्रसन्नपूजार्थे दूरवायपुराणि बिल्वदलानि समर्पयामि हवायतिनिदाभ्यो नमः महागणाधिपतये नमो नमः पूर्वद्भिरूपां समर्पयामि रूपं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः दीपं समर्पयामि महागणाधिपतये नमो नमः
आरती के निराजन दीपं समर्पयामि महागणाधिपते नमः नैवेद्यार्थे आसादितो तदुस्थापितो फलोपारम्भावनैवेद्यं नैवेदयामि सत्यन्तवरदेन प्रजामि अमृतदानं पूर्णपरमेश्वरो प्राणाय नमः अपानाय नमः ज्ञानाय नमः उदानाय नमः स्नानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यमधिवादं समर्पयामि पुनः प्राणाय नमः अपानाय नमः ज्ञानाय नमः उदानाय नमः स्नानाय नमः ब्रह्मणे नमः चार वेळा पाणी खाली सोडा उत्तरापुरुषं समर्पयामि हस्तमुखान् समर्पयामि मुखमुखान् समर्पयामि आचमनीयं समर्पयामि करोद्वर्तनार्थे सपुष्पचन्दनं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः मुखवासार्थे ताम्बूलव्यवहारिकद्रव्यदर्शनार्थं समर्पयामि फलार्थे ततो नारिकेलफलं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः कर्पूरार्तिकमादिराजदीपं समर्पयामि वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः कर्पूरार्तिकमादिराजदीपं समर्पयामि कर्पूरपूरेण मनोहरेण दुर्लभाभरणेन प्रेतवासादोषमदेन विराजनं देवदेवदेवदेवदेव श्रीमन्महागणाधिपतये नमः महामंगलार्तिकनिराजदीपं समर्पयामि भद्रनाभावे नमस्करोमि हात जोडा प्रार्थना करा प्रारंभी विनती करू गणपती विद्यालया सागरा ज्ञानद्वारोऽधिपतिमते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःखभगे देशांतरा पाठवे रक्षकारणाय कागजमुखावक्ताभूषे मंत्र पुष्पांजलि समर्पयामि कारीं मे सिद्धि माया दर्शनाय वेदात्रे वीणानां माया सर्वाणि समायोदया तद्ध्यानं जयमंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमादात्री स्वाहा नमोस्तुते नमो देवी महादेवी शिवाय सदा नमो गुरुदेवी नामनाम महाकाली महाशिवरात्रिका जगदंबा स्वरूपिणी माऊली संविवारदेवताभ्यो नमः ध्यायामि ध्याय ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि नानारत्न समायुक्तं गार्गस्वरूपम् आसनं देवदेवेश स्वास्थानसे महाकाली महाशिवरात्रिका जगदंबा स्वरूपिणी सपरिवारदेवताभ्यो नमः आसनदानि अक्षतान् समर्पयामि पाद्यां मंगलाकाली भद्रकाली दुर्गा शिवात्मदात्री स्वास्थानसे महाकाली महाशिवरात्रिका जगदंबा स्वरूपिणी सपरिवारदेवताभ्यो पाद्यां समर्पयामि नमस्ते देवदेवेश नमस्ते जय मंगलाकाली दुर्गा शिवात्मदात्री स्वास्थानसे महाकाली महाशिवरात्रिका जगदंबा स्वरूपिणी सपरिवारदेवताभ्यो गंधमालिका अर्घ्यं समर्पयामि मंदाकिन्या समाचरणां जगन्नाथमया दत्तविग्रहाय मंगलाकाली भद्रकाली दुर्गा शिवात्मदात्री स्वास्थानसे महाकाली महाशिवरात्रिका जगदंबा स्वरूपिणी सपरिवारदेवताभ्यो नमः अर्घ्यान्ते आचमनीं समर्पयामि गंगासर व्यापारजलैः जय मंगलाकाली भद्रकाली दुर्गा शिवात्मदात्री स्वास्थानसे अवैधवदाभिर्म आचमनीं स्नानं समर्पयामि अतः पञ्चामृतस्नपैशे कामधेनु समन्वितं देवश्रीवदां देवेश महाकाली महाशिवरात्रिका जगदंबा स्वरूपिणी सपरिवारदेवताभ्यो पयस्नानं समर्पयामि चन्द्रमण्डलसङ्काशं जय मंगलाकाली भद्रकाली दुर्गा शिवात्मदात्री स्वास्थानसे महाकाली महाशिवरात्रिका जगदंबा स्वरूपिणी सपरिवारदेवताभ्यो दधिस्नानं समर्पयामि आज्यं स्वर्णहारापायं जय मंगलाकाली भद्रकाली दुर्गा शिवात्मदात्री स्वास्थानसे अवैध सपरिवार महाकाली दुर्गा जगदंबा स्वरूपिणी अर्घ्यं धृतस्नानं समर्पयामि दुर्गा शिवात्मदात्री स्वास्थानसे महाकाली महाशिवरात्रिका जगदंबा स्वरूपिणी सपरिवारदेवताभ्यो मधुस्नानं समर्पयामि इक्षुदण्डसमुद्रं नैवेद्यं स्थापयामि दुर्गा शिवात्मदात्री स्वास्थानसे अवैधवदाभ्यो नमः शर्करास्नानं समर्पयामि द्वयोदधिति कृतमधु शर्करपञ्चामृतानं पञ्चामृतानं शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं आचमनीं समर्पयामि आचमनानन्तरस्नानं समर्पयामि गङ्गासरस्वतीदेव अवैधशर्करादेवताभ्यो नमः गन्धमल्लिकार्घ्यं समर्पयामि शिष्टाङ्गन्धोदकस्नानं समर्पयामि गन्धोदकस्नानं शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं आचमनीं समर्पयामि सकलपञ्चामृतपूजा समर्पयामि गन्धाक्षरपुष्पम् अर्घ्यां कुङ्कुमं सर्वसौभाग्यद्रव्यं समर्पयामि स्थावरधूपं समर्पयामि स्थापितदीपं समर्पयामि नैवेद्यार्थे पयादि पञ्चामृत नैवेद्यं नैवेदयामि सिद्धवृन्दवर्धनमृजामि अमृतानं पूर्णप्रमेश्वर प्राणायामः पनायामः व्यानायामः उदानायामः समानायामः ब्रह्मणेनमः नैवेद्यमधिवादं समर्पयामि करावरणं समर्पयामि हस्तमुखग्रहणं समर्पयामि आचमनीं समर्पयामि करोद्वर्तनार्थे पुष्पद्वाराचन्दनं समर्पयामि मुखवासार्थे अब विडा केवलं विडा पाणी घाला तांबूल व्यवहारिकद्रव्यं समर्पयामि फलार्थे एतद् नारिकेलफलं समर्पयामि प्रार्थनां नमस्कारान् समर्पयामि फलार्थे एतद् फळांवर घाला फलोपहारनित्यं निवेदयामि फलार्थे एतद् नारिकेलं
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः अन्यदात्मनासि त्वमेव शरणं मम तस्मात् कारणाय रक्ष रक्ष वरमेव अनेन कृतकर्मणा पञ्चाभूतपुरा तेन शरणेन प्रियता उत्तरेण मल्लिकसृज्यो अभिषेकं कुर्यात् जैन मंगलावली मंगलावली स्वाहादानं नमस्ते सुरेन्द्रराजो वैष्णवार्य ब्रह्मण्य चतुर्थे ब्रह्मादि नामपददावाज सर्वसमस्तप्रणामामि प्रमामि सर्वत्र आक्रमवाद परिग्रामी तपदानं गौरवे सबस्य तोदवे मनिलो प्रकाशविजापते प्रवादिने पद्मने कसर्वजामसुदिलावाज ब्रह्मण्य सर्वमनिला सर्वमस्ते ममदे नामणे पुनः विकलते जगत रक्षाय नो नरसिंह मई पुत्राव्याम जनार्दन गवर्जिता आवरण करुणाशय जगवान जलवले दीन धनी रे महे सदमन दिवं नव पूर्वदा पुनीता सदस्य पुराण 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 संख्या के मंत्र प्रमाण परम देख नंदन नवल वंद्यापति आदिदास नवल दाय दे मई नंदिनी यमरती प्रबलम तदो भक्त रे वर्णन चक्र प्रणारण वर्षय प्रजापति के नाम प्रदोष जागृत शरण
नमः शुद्धो महाविजयकर्माणं समर्पयामि अभिषेकस्नानं शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं आचमनीं समर्पयामि तो होकार तुझा वर्तन जरा वर बघा जरा वर बघा वर बघा वर बघा इकडे इकडे अत्यंत गरजेचं होतं जी नृत्य करताना केले किंवा पुढे पुढचे म्हणावं लागतं जे टेक्निक आहे ते नृत्य सक्षम सांगतात पण राहू शकते मांडी घालून बसू पण शकते या सगळ्या टेक्निक आहे पण ते कसे त्या वेळेला ते त्याची पोझिशन करायचं असेल तर त्याप्रमाणे ते ॲडजस्टमेंट आपल्याकडे आहे तिच्या शरीरामध्ये तुम्ही ते मला सूचित केलं तुम्ही माझ्या पद्धतीने जे काय आहे नॉर्मली प्रसाद दिला होता ते मला जे काही माझ्या पद्धतीला वाटते ते मी केलं आपण एवढं चांगलं काम केलेलं आहे ज्यामुळे माऊली इमानगड गावकरी आणि ग्रामस्थ आम्ही सर्वच आहोत कोणी आहोत. मी देवीला पुन्हा एकदा विनंती करतो की साहेबांना त्यांनी उदंड असं आयुष्य आरोग्य हो अशी आम्ही माऊलीची आम्ही प्रार्थना करत आहोत आणि आपण जे काय दिलेलं आहे ते मनापासून आम्ही स्वीकार केलेला आहे माऊली देवस्थानच्या वतीने. थँक्यू. याचे जे कम्प्लीट जो काही इश्यू असेल तुमच्या रिपोर्टला काही असेल घाई मी आरामात लवकरात लवकर घेऊन आलो कारण का ते 10 दिवस त्यांचा कारखाना बंद
मी पहिली ताब्यात घेतली माझ्या आपण झाली तेव्हा म्हणलं पहिलं मला ताब्यात घेतली की 4-4 तास जाऊन बसायचं शुभांगी जाऊन बसायची तेव्हा म्हटलं करा तुम्ही काय करायचं तर त्यांच्याकडे कामं खूप मोठी मोठी असं होतं त्या विचाराने पण धावतो त्यांनी चांगल्या पद्धतीने गेली मला वेदक म्हणून आहेत आपल्याला त्याने आपल्या चांगल्या पद्धतीने केली आणि मी इकडे ती सुखरूपपणे आणली मी इतरांना ट्रेनली आणि माझे भाऊ सुनील पांडू गुप्तांचा मुलगा आणि माझा तो भावाचा मुलगा आणि त्याच्या गाडीचं मी त्याला इकडे आणायला सांगितली आणि ते सुनील सकाळी 5 वाजता इकडे आणली पण मी इतका तुमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला कृतज्ञता आम्ही तुमची व्यक्त केली पाहिजे. चार्ज दिला एक चार्ज मला होती पण दुसरा चार्ज दिला तो चांगला दिला त्याच्यासाठी ती कृतज्ञता ज्या वेळेला मला फोन करायला झोपेतनं उठवायचं जे कारागिरी आणले बेळगाववरून आणले कोल्हापूरवरून आणले त्याच्यासाठी पण मी फोन केल्यानंतर तू धावून आला कधी कंटाळा आला आणि मला जे काय सहकार्य केलं त्या गोष्टी सांगितल्या तुला आभारी कंटाळाच नाही ज्या ज्या कारागिरीला घेऊन आलं त्या कारागिरीला सगळं तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्हाला काही सांगता येत असेल जेवढं त्या कारागिरीला दाखवता येत असेल तर तुझ्यावर दोन्ही मला जमलेलं बेळगावचा पण ठोकला तो इंग्रजीचे मला विलग फुलं तशीच माणूस ते सिंधू विलासचं काम करतात महादेवीचं काम करतात इंदिराचं काम करतात महालक्ष्मीचं काम करतात लालबागच्या राजाचं काम करतात अशा मोठ्या माणसांना त्यांनी ते करून घेतले आणि मला ती चांगली करणं मला माझ्या पद्धतीने गरजेचे होते मी थोडा उशीर झाला मला मी तिथे काय केलं देवाच्या पूर्वी मला तुम्ही काय भरती तुम्ही मला जेव्हा सहकार्य बरोबर काय काय आहे की मला काय कल्पना नाही तुझे त्या मला तुझ्या कामं टाकून जे मला 4 शब्द सांगितले होते विश्वमूर्ती कशासाठी असते काय असते मी पहिल्यांदा ते जे मॉडेल बनवलं होतं ते 2.5 फुटाचं होतं ते 2.5 फुटाचं मॉडेल तू मागणं ते नको म्हणून तू मला नाही वाटतं 3 फुटाचं पाहिजे 2 इंच जास्त झालं तरी चालेल सगळं मॉडेल आम्ही कॅन्सल केलं 3 फुटाचं टाकलं त्याच्यानंतर ते मॉडेलचं आम्ही कम्प्लीट व्हिडिओ शूटिंग केला आणि ते आम्ही तुला दाखवलं त्याच्यावर मोबाईलवरती ते मला ते काही ग्रीन सिग्नल दिलं त्या नावात मला माझ्या कल्पनेपेक्षा तुम्ही चांगलं काम केलं कोणीतरी आपण बोलत नाही काही गोष्टी बघून बघून आम्हाला सुद्धा तो पण बघत होता पर्यंत आम्ही सुद्धा केली बड्ड्या म्हणायला कळला नाही परत आम्ही कॅन्सल केली 3 फुटाची
आम्हाला परिवार देवतांची पुनर्प्रतिष्ठापना करायची होती. त्यावेळी आम्ही धुळसाहेबांना भेटलो होतो आणि त्यावेळी आमच्याकडे एक छोटीशी संकल्पना होती की आम्हाला देवीच्या समोर जो दीपस्तंभ दिसतो हा दीपस्तंभ हवा होता, परंतु काही देवबाबतीत आलेल्या अडचणीमुळे हा दीपस्तंभ त्यांना करून देण्याची संधी हुकली. त्यानंतर योगायोगाने प्रत्यक्ष देवीचेच काम करायचं ठरलं होतं मंदिराचं आणि त्यावेळी आम्ही पुन्हा त्यांना जाऊन भेटलो. साहेब आता काय करताय, जवळजवळ देवस्थानच्या आमच्या सर्व कामे पूर्ण होत आलेली आहे. एकच काम शिल्लक राहिलेलं आहे, ते म्हणजे देवस्थान पूर्ण होत आलेलं आहे, परंतु देवस्थानला जी उत्सवासाठी मूर्तीची गरज असते त्या उत्सवाच्या मूर्तीची संकल्पना आम्ही त्यांच्यासमोर मांडतो. कुठलाही पाठीपुढे विचार न करता साहेबांनी लगेच सांगितलं की उत्सव मूर्ती देतो. काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे 2 वर्ष गेली, नाहीतर ज्यावेळी देवीची पुनर्प्रतिष्ठापना होणार होती त्याचवेळी उत्सव मूर्ती ते देणार होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे राहिले. शेवटी होईना का एक सिंधुदुर्गात कुठेही मॉडेल नाही अशा प्रकारची एक देवीची उत्सव मूर्ती देऊन त्याने आमची जी इच्छा होती देवस्थानची ती पूर्ण केलेली आहे. पुनश्च मी त्यांचे माऊली देवस्थान, केरवाडी ग्रामस्थ आणि कार्यकारी समिती आणि महाजन यांच्या वतीने त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे मी आभार मानत आहे. धन्यवाद दिवस साहेब. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बंड्या नमस्कार. केरवाडी ग्रामपंचायत ग्राम दैवत माऊली या ठिकाणी उत्सवमूर्ती उदय साहेबांनी दिलेली आहे. ही अतिशय सुंदर मूर्ती आहे. ही उत्सवमूर्ती सजावटीसाठी म्हणून दिलेली आहे. ही पूर्णपणे वेगवेगळी मूर्ती होते. कोणत्याही तऱ्हेची आपल्याला सजावट करायची असेल ती सहजपणे करू शकतो अशी ही मूर्ती आहे.